आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो संपूर्ण समाजाला हादरून टाकणारा आहे. ऑनलाईन मोबाईल गेमिंगचे वाढते व्यसन आणि त्यातून घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटना. यात कालच घडलेली ऑनलाईन गेम्समुळे तिन्ही बहिणींची हृदयद्रावक घटना. नमस्कार, मी भारती सवर्णे आणि आपण पाहत आहात तरुण भारत लाईव्ह न्यूज जळगाव. आमचा विशेष एक्सप्लेनर एपिसोड जिथे आपण फक्त बातमी नाही तर त्या बातमीच्या मागचं खरं वाचतो आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम समजून घेणार आहोत. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल हा आपल्या जीवनाचा इसेन्शियल पार्ट बनला आहे. पण जेव्हा मोबाईलचा वापर ओव्हरयूज हा ॲडिक्शन मध्ये बदलतो तेव्हा त्याचे परिणाम अतिशय गंभीर स्वरूपाचे होतात. अशाच एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाला हादरवले आहे. ते म्हणजे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे मोबाईल गेमिंगच्या व्यसनामुळे 3 सख्ख्या बहिणींची आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक घटना समोर आली आहे. होय, मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही मुली ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या. गेममध्ये सतत हरवल्यामुळे आणि मानसिक तणावामुळे त्या नैराश्यात गेल्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना केवळ कुटुंबियांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी एक सिरियस वॉर्निंग ठरत आहे. ऑनलाईन मोबाईल गेमिंगचे दुष्परिणाम हे आपल्याला सतत पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स. होय, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. गेमिंगच्या व्यसनामुळे डिप्रेशन, तणाव, चिडचिड आणि आत्मविश्वास कमी होताना दिसतोय. तसेच फिजिकल हेल्थ सुद्धा यामध्ये डॅमेज होत आहे. यात जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे आय स्ट्रेन, स्लीप डिसऑर्डर, डोकेदुखी आणि शरीर थकवा वाढतोय. गेममध्ये गुंतलेली मुले कुटुंब आणि मित्रांपासून दूर जात आहेत. संवाद कमी होतोय. तसेच आपले फायनान्शियल लॉस सुद्धा या ऑनलाईन गेम्समुळे होत आहेत. होय, ऑनलाईन गेममध्ये पैसे खर्च करण्याची सवय लागते आणि कुटुंबावर आर्थिक तणाव येतो. सर्वात धोकादायक परिणाम म्हणजे मानसिक तणाव वाढल्यावर काही जण एक्स्ट्रीम स्टेप म्हणजे आत्महत्येसारखे चुकीचा निर्णय घेतात. गाझियाबाद मधील या घटनेने पुन्हा एकदा समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी संवाद साधणे, संवाद वाढवणे, त्यांना खेळ, क्रीडा आणि समाजातील उपक्रमांकडे वळवणे ही काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. तज्ज्ञांच्या मते मोबाईल वापरणे चुकीचे नाही, पण त्याचा कुठेतरी बॅलन्स यूज अत्यंत महत्त्वाचा आहे. होय मित्रांनो, मोबाईल आणि ऑनलाईन गेमिंग हे फक्त मनोरंजनासाठी नाही. आपले जीवन कोणत्याही गेमपेक्षा खूप मौल्यवान नाही. बिकॉज लाईफ हॅज नो रिस्टार्ट बटन. तर चला आपण सर्व मिळून समाजात जागरूकता निर्माण करूया आणि मोबाईल व्यसनापासून तरुण पिढीला वाचूयात. धन्यवाद.